मी देवानंद मेश्राम, अध्यक्ष भीमज्ञानी बौद्धिक सेवा संस्था नागपूर। आम्ही कार्तिक पौर्णिमा निमित्त एक कार्यक्रम घेतला। त्याचा मेन उद्देश आमच्या इथे 15 वर्षापासून पंचशील झेंडा प्रस्थापित आहे। त्या आजूबाजूच्या भोवती सगळी घाण पसरलेली आहे, घास निर्माण झालेला आहे आणि लोकांच्या तब्येतीवर परिणाम पडत आहे। ते आमचा असा संकल्प आहे की ह्या जागेमधून आम्ही 2000 स्क्वेअर फूटमध्ये ग्रंथालय, वाचनालय आणि 4300 स्क्वेअर फूटमध्ये गार्डन, बगीचा हा माझा विचार असून मी शासनाला तशी विनंती करणार आहे की ही जागा आम्हाला भीमज्ञानी बौद्धिक सेवा संस्थेला उपलब्ध करून द्यावी। तसेच आम्हाला 25 ते 30 लाखापर्यंत खर्च येईल हा निधी पण उपलब्ध करून द्यावा अशी मी आमदारांना विनंती करणार आहे। धन्यवाद। सर्वप्रथम मी महामानव सम्यक समृद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रियवरून वंदन करतो। आपण इथे सगळे जे उपस्थित झालेले आहेत ते भीमज्ञानी बहुउद्देशीय सेवाभाव संस्था नागपूर त्याचे अध्यक्ष आणि संयोजक आजच्या प्रोग्रामचे माननीय देवानंदजी मेश्राम सर आणि इथे उपस्थित सगळे महिलागण। मागच्या 15 वर्षापासून ते या जागेचे मध्ये एक पंचशील ध्वजाचा ध्वज इथे उभारण्यात आलेला होता। 15 वर्षापासून इथे सतत देवानंद भाऊ मेश्राम हे कार्य करत आहेत की इथे आपल्या बहुजन समाजाच्या लोकांसाठी आणि इथले जे गरीब आहे त्यांना एक वाचनालयाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे। इथे जे आपल्याला आज या परिसरात जे वातावरण तुम्ही इथे प्रसन्नित आणि प्रफुल्लित दिसत आहे ते सगळं देवानंद मेश्राम दादांनी हे घडून आणलेलं आहे। त्यांची अशी इच्छा आहे आणि इथल्या महिला मंडळांची अशी इच्छा आहे, भीमज्ञानी बहुउद्देशीय सेवाभाव संस्थेची पण अशी इच्छा आहे की इथे एक समाज भवन बनलं पाहिजे, जेणेकरून इथले जे रहिवासी आहे गरीब कुटुंबांना, पोरांना इथे वाचनालयाची सुविधा उपलब्ध नाही आहे। इथल्या लोकांना आपल्याला जे काही करायचं आहे, काही सांगायचं आहे किंवा इथे काही छोटासा प्रोग्राम घ्यायचा आहे त्यासाठी सुद्धा इथे जागा उपलब्ध नाही आहे। बहुतांश लोकांना इथे आपली जनसंख्या, आपले जे पॉप्युलेशन आहे ते इथे भरपूर प्रमाणात असून सुद्धा या पूर्व नागपूरच्या नवकन्या नगरमध्ये कुठे पण बुद्धविहाराची किंवा वाचनालयाची अशी समाज भवनाची खूप मोठी गरज आहे आणि ही गरज भीमज्ञानी बहुउद्देशीय सेवाभाव संस्था यांना जाणवली आणि हा एक प्रोग्राम घेऊन कार्तिक पौर्णिमा उत्सव हा साजरा करून यांनी इथे ही संकल्पना केलेली आहे की येणाऱ्या पुढच्या कार्तिक पौर्णिमा पर्यंत इथे एक समाज भवनाचं निर्माण झालं पाहिजे। त्यासाठी देवानंद दादांनी आपले पूर्व नागपूरचे जे आमदार आहेत कृष्णाजी खोपरे सर यांना पण एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनला आता कुठे वाटचाल होते काय, आता येणाऱ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये ते म्हणाले की आम्ही करून देऊ म्हणून, तर नाही झालं तर आम्ही सतत प्रयास करून आलेलो आहे की येणाऱ्या कार्तिक पौर्णिमापर्यंत कमीत कमी इथली नीव तरी झालेली पाहिजे। त्यासाठी आम्ही प्रयास करून आलेलो आहे आणि येणाऱ्या पुढच्या कार्तिक पौर्णिमापर्यंत जे स्वप्न देवानंद मेश्राम साहेबांनी पाहिलेलं आहे, जे भीमज्ञानी बहुउद्देशीय सेवाभाव संस्थाने जे पाहिलेलं आहे ते कुठेतरी आम्ही पूर्ण करू। हीच मी सगळ्यांना म्हणतो की पूर्व नागपूरमधले जेवढे कोणी आपले भीम बांधव असेल ते देवानंद मेश्राम दादांना मदत करावी आणि इथे जे समाज भवन आहे जरी ते आमदार निधीतून नाही बनलं तर ते बोलले की पुढच्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत कमीत कमी आम्ही आमच्या स्वपैशाने इथे नीव तरी करून टाकू। तर आपल्या या पूर्व नागपूरच्या ही जी संकल्पना आहे, देवानंद मेश्राम दादांनी जी संकल्पना केलेली आहे हे सगळ्यांच्याच साठी उपयोगी येईल।
मी आपले 2 शब्द इथेच सांगतो आणि इथली जे संकल्पना आहे ते सगळ्या महाराष्ट्रात जाऊन इच्छितो की यांच्यासारखे सेवाभावी जे लोक आहेत, देवानंद मेश्राम सारखे, यांना तुम्ही मदत करा आणि इथे जे पाठपुरवठ्यासाठी जे मदत लागते ते मी मंगेश वानखेडे वंचित बहुजन आघाडीतर्फे यांना हमी देतो की आपल्या या पुढच्या कार्तिक पौर्णिमापर्यंत आपण कमीत कमी जे संकल्पना केलेली आहे त्याला पूर्णपणे मदत करण्याची आमची इच्छा पण आहे आणि इथे यांच्या संकल्पनेला आमचे जे पण पाठबळ लागेल ते आम्ही देणं इच्छुक आहोत. हे माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय.